महत्वाची बातमी पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। जवळपास 10 सिलेंडरचा स्फोट या ठिकाणी झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे सिलेंडरचा साठा करण्यात आला होता। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र 10 सिलेंडरचा या ठिकाणी स्फोट झालाय। तो इसलिए अभी जब तक फायर ब्रिगेड नहीं आएगा ना सर, तो वो उसको पानी से जब तक ये नहीं करेगा तब तक उससे तो इसलिए अभी जब तक फायर ब्रिगेड नहीं आएगा ना सर, तो उसको पानी से जब तक ये नहीं करेगा अभिजित नेमकं काय घडलं? 10 सिलेंडरचा स्फोट या ठिकाणी झालाय। आएगा ना सर, तो वो उसको पानी से प्राथमिक माहिती जी आपल्याला समोर आलेली आहे ती विमाननगरमध्ये एकाच बांधकाम सुरू असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। खरं तर बेकायदेशीररित्या गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या परिसरात सिलेंडरचा जो आहे तो साठा करण्यात आला होता आणि आज देखील तिथे जवळपास 100 बेकायदेशीररित्या 100 सिलेंडर ठेवण्यात आले होते। त्यापैकी 10 सिलेंडरचा जो आहे तो स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन जवानांकडून आता देण्यात आलेली आहे। अग्निशमन जवानांचे 3 खरं तर तुकड्या तिथे दाखल झालेल्या आहेत, 3 वाहनं देखील दाखल झालेली आहेत आणि आता ही संपूर्ण आग जी आहे ती खरं तर दुपारी लागली होती आणि ती आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। आता कुलिंगचं तुर्तास तरी काम सुरू आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही जीवितहानी सुदैवाने या सगळ्या घटनेत झालेली नाहीये। जी प्राथमिक माहिती आहे एक लेबर कॅम्प आहे, अंडर कन्स्ट्रक्शन खरं तर बिल्डिंग होती आणि तिथं हा लेबर कॅम्प जो आहे तो धन्यवाद अभिजित एकूणच माहितीबद्दल। तो इसलिए अभी जब तक फायर